तुम्हाला एज्युकेशन घेतल्यावरतीच येणार आहे. आता जसं सर बोलले, LDP कशासाठी असते की एखादा असतं आपण खूप ट्राय करतोय पण त्या ट्राय करण्याचा आपल्याला सक्सेस मिळत नाहीये, कारण का आपली मेंटॅलिटी काय असती की पहिली विजिट केली तर समोरच्यानी हा बोललं पाहिजे. आपण सुरुवातीला आहे ना एनर्जीमध्ये असतो, कुठलंही काम करताना असं वाटतं हे तर सोपं आहे, कुठली गोष्ट बघताना सोपं वाटली, हार्ड कधी वाटली जेव्हा आपण त्याला रिजेक्शन करतो. म्हणजे लोक समोर नाही बोलतात, तुम्ही 1-2 वेळा ट्राय केलं, नाही ऐकलं की मग तुम्हाला नर्वसमेंट येते की हे मला नाही जमणार. पहिली गोष्ट, आपण लेडीज आहे, हाऊसवाईफ आहे, हाऊसवाईफला नाही हा शब्द माहितीच नाही आहे. कारण जी हाऊसवाईफ आहे ती घर सांभाळू शकते, मुलं सांभाळू शकते, घरातली पूर्ण जबाबदारी करू शकते, तर ती इंडिपेंडेंट पण होऊ शकते. आजपर्यंत आपल्याला काय होतं की नवरा जॉब करतो वेळ, पण आता लेडीज पण जॉब करतायत, पण जॉब करता करता ते घर पण सांभाळतात, सगळं सांभाळूनच करतायत ना. पण जेव्हा तुम्ही घरामध्ये असतात, कुठलं फंक्शन असू काही असू, तुम्हाला ॲप्रिशिएट भेटतं, कुठल्या गोष्टीचं सांगा भेटतं का? तर ते कॉमन आहे, ते तुझं काम आहे, तुझं कर्तव्य आहे. तर तीच गोष्ट आपण फायनान्शियली स्ट्रॉंग का व्हायचंय, प्रत्येक गोष्ट हजबंडवरती डिपेंड नाही राहायचंय की एक आपलं असतं पार्लरला जायचं, गेट टुगेदर करायचं, फ्रेंड सर्कल बरोबर फिरायचं. या गोष्टीसाठी फायनान्शियली आपण स्ट्रॉंग पाहिजे की जेणेकरून मी माझा खर्च, वैयक्तिक जो पर्सनल मला खर्च लागतोय तो मी करणार. पण कधी करणार? आता तुम्ही ही फील्ड सगळ्यांना नवीन आहे, नेटवर्क मार्केटिंग हा विषय लेडीजसाठी नवीन आहे. तर ह्याच्यामध्ये काय, तुम्हाला शिक्षण असल्याशिवाय तुम्ही मैदानामध्ये उतरू शकत नाही. आज तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी काढा, म्हणजे तुम्हाला आम्ही डेली मीटिंगमध्ये बोलवतो, पॉसिबल होत नाही, त्यासाठी आपण झूम मीटिंग चालू केली आहे. आता बहुतांश लेडीज नवीन आहेत, तुम्हाला समर्थ स्मार्टमध्ये वेलकम आहे परिवारामध्ये, तुम्ही परिवारामध्ये जॉईन व्हा. आपण 1 दिवसानंतर एक झूम मीटिंग घेत असतो दुपारच्या वेळेमध्ये, म्हणजे लेडीजचा सोयीचा टायमिंग असतो, दुपारी लेडीज फ्री असते. तर जेणेकरून तुम्ही जे बेसिक नॉलेज असतं, जे ट्रेनिंगमध्ये सर त्यांचं लेवलचं देणार आहे, पण जे बेसिक नॉलेज असतं की कंपनीमध्ये आल्यावरती एक ग्रुप वर्क असतं की इंडिपेंडंट ह्या फील्डमध्ये तुम्ही पुढं नाही जाऊ शकत, या फील्डमध्ये तुम्हाला टीम वर्क करायला लागतो. जर मी आहे तर माझ्याबरोबर 4 जणी असेल तरच मी इन्कम करू शकते. तर त्या 4 जणींबरोबर तुमचं बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. आज आपण गेट टुगेदर करतो, आज हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणून आपण एकत्र आलोय. असं जर मी तुम्हाला बोलले असतं बाबा तू ये, तर आलो असतो का? ते गेट टुगेदर कसं असतं की कुठल्याही कामासाठी आहे ना तुम्ही एकत्र येणं, एकमेकांशी संवाद साधणं गरजेचं असतं. आज तुम्ही उठला बसलं तर एकमेकांशी बोलल्यावर प्रॉब्लेम आपल्याला समजतात की हिला जर कुठं की प्लॅन देताना प्रॉब्लेम येतो, तर मी जर प्लॅन देऊ शकतो तर मी तिला शेअर करणार. छोट्या टेक्निकमध्ये बाबा प्लॅन देणं सोपं आहे, तू फक्त टेक्निक लक्षात ठेव की समोरच्याशी बोलताना म्हणजे तुम्ही जेव्हा जातात ना तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करताय. आता जाताना आपण काय करतो, घरामध्ये जे असतो त्या मेंटॅलिटीमध्ये आपण घराच्या बाहेर पडतो. जेव्हा पण तुम्ही कामातून जाता, जसं सर बोलले, तुमचं माइंड पूर्ण एम्प्टी पाहिजे. कुठेही जाताय फक्त फोकस तुमचा प्लॅनवर असला पाहिजे. कुठेही गेला तर पहिले त्या ठिकाणी गेल्यावर ऑब्झर्व करणं की ज्या ठिकाणी जातो त्यांची परिस्थिती, त्यांचे वीक पॉईंट म्हणजे कसं, ते फायनान्शियली वीक आहे का, त्यांचा हेल्थमध्ये प्रॉब्लेम आहे, हे ऑब्झर्व करणं. या गोष्टी कशा असतात की तुम्ही गेलाय, तुम्ही प्लॅन दाखवताय, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, पहिले त्यांना जाणून घ्या. ज्या व्यक्तीकडे जातो आपण त्यांना कुठल्या गोष्टीची जास्त गरज आहे, हेल्थसाठी प्रोडक्टची गरज आहे का फायनान्शियली त्यांना बिझनेसची गरज आहे, की इन्कम करायचं आहे, ते तुम्ही पहिले समजून घ्या. आज लेडीज बाहेर आली आहे, तुम्ही फक्त पहिलं 1-2 ट्राय करून निगेटिव्ह बनू नका. ही फील्ड आहे, सुरुवातीला स्ट्रगल करायला लागणार, पण एकदा तुम्ही जाम बसला, म्हणजे हे कसं आहे, आज समीक्षा मॅडमनी एंट्री आणली आणि इकडे पण तुमच्याकडनं काही होत नाही, पण तुमची टीम ॲक्टिव्ह आहे. टीम ॲक्टिव्ह असेल तर इनडायरेक्टली त्याचं बेनिफिट तुम्हाला पण भेटतं. इन्कम का, तर तुमची तिथं आयडी आहे, तुम्ही जॉईंट आहे. त्यासाठी आजचा जे कॉमन आहे, लोकांना क्वेश्चन पडतात की कोणाशी कसं बोलायचं, प्लॅन प्रेझेंटेशन कसं करायचं. यासाठी तुम्हाला ही LTP 1 दिवस स्वतःसाठी द्या. आणि जे सरांनी इथे सांगितले 1500 पासून 2250 तुम्हाला ऑप्शन दिले, त्यातला तुम्ही एक ऑप्शन घ्या. फक्त ह्याचा एक रूल काय आहे की ह्याची तुम्हाला आयडी बसणार नाही, तुम्हाला प्रोडक्ट आणि LTP फ्री भेटणार. जेव्हा तुम्ही फॅमिलीमध्ये येता तेव्हा तुम्हाला एक आयडी मारायला लागते आणि त्याला तुम्हाला प्रोडक्ट भेटतात. एकदा जेव्हा तुम्ही आयडी मारतात ना तर तुम्हाला सेकंड टाइमला प्रोडक्ट सगळे रिपर्चेसमध्ये भेटतात. म्हणजे 200चा पॅड आहे, तुम्हाला तो 100ला भेटतो.
याच्यामुळे तुम्ही रिपर्चेसची पण इन्कम करू शकता. इन्कमचे ऑप्शन भरपूर आहे. फक्त काम कसं करायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर LTP सगळ्यांनी अटेंड करा आणि तुमच्याबरोबर किमान 2 लोक, न्यू 2 लोक, तुमच्या खाली जॉईन लोक असतात तर त्यांच्यापर्यंत जा, बोला त्याचं महत्त्व काय. पहिली गोष्ट तुम्ही स्वतः अचीव झाला पाहिजे ही LTP. जेव्हा तुम्ही स्वतः अचीव असेल ना तेव्हा थर्ड पर्सनकडे जेव्हा जातात ना तेव्हा तुम्ही बोलता बघ ह्याचं महत्त्व एवढं आहे की पहिली मी माझी आईने मारली. कळतंय? तुम्ही याच्यामध्ये एक प्रोडक्ट घेतले की तुम्हाला दाखवू शकतात की बाबा मी आहे, आज तू काय आहे की मला इन्कम येते तर तुला पण यायला पाहिजे. आपल्याला स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. इंडिपेंडेंट बनण्यासाठी संधी आहे. फक्त सुरुवातीच्या टायमाला जेव्हा तुम्हाला नो ऐकायला भेटतं ना तेव्हा निगेटिव्ह न होता पॉझिटिव्ह विचार करा की ह्या फील्डमध्ये जर मी टिकले तर दूरपर्यंत जाणार. हां, थँक्यू.